मी सध्या पूर्ण घामाने ओलाचिंब झालेलो आहो। ऊनच तेवढं आहे आणि या घामाला समवण्यासाठी पाणी पाहिजे आणि याच पाण्यासाठी आता अकोल्यात पाणीबाणीचा प्रश्न निर्माण झालेला आहे। काही महिला अकोल्याच्या महानगरपालिकेच्या जलबोर्डात आल्या होत्या। काय मागणी आहे तुमची, कशासाठी या ठिकाणी आल्या होत्या? पाण्यासाठी चाललो होतो। किती दिवस? एक महिना झाले पाणी नाही। एका महिन्यापासून आम्हाला पाणी नाही। पाण्याचा आम्हाला खूप त्रास आहे। आम्हाला पाणी देण्यात यावं। किती दिवस झाले पाणी नाही? एक महिना झाला पाणी नाही आहे। हा आता इतकं खराब आहे, गढूळ सगळं कसंच्या कसंच पाणी आहे, एकदम खराब पाणी आहे। आणि कोणाला किती महिने झाले? एक महिना झाला आमच्याकडे पाणी नाही आलं। पाण्याची व्यवस्था कुठून करता? पाण्याची व्यवस्थाच नाही आहे आमच्याकडे। हापशीवर जातो हापशी बंद पडते, नळावर जातो नळ गेलेले असते। आम्हाला पाणी द्यायला कोणीच नाही आहे। किती दिवसापासून? एक महिना झाला नळ नाही आमच्या अजिबात। अर्ध्या गलीला पाणी भेटते, अर्ध्या गलीला पाणीच भेटत नाही। आले इकडे कोणी येऊनही पाहत नाही आमच्या इकडे का पाणी भेटलं की नाही तुम्हाला। आम्ही हापशीचं पाणी आणि पाणी इतकं खराब येते म्हटलं, खूप गढूळ पाणी येते। खूप गढूळ म्हणजे खराबच असते, खूप खराब असते। 12 महिने आम्ही तुरटी फिरवतो पाण्यात, 12 महिने तुरटी फिरून आम्ही स्वच्छ करून पितो। किती दिवस झाले? 20 दिवस झाले आमच्या इकडे पाणी नाही आहे। पाणी नगरसेवकाला फोन करतो आम्ही, नगरसेवकाला तंग करतो। ते म्हणतात सोडतो पाण्याची मोटर खराब झालेली आहे। पाणी येते तर गढूळ येते, खराब एकदम खराब पाणी येते। काय आम्ही मुला बाळाला पाजाते। पाणी आणलं सोबत, पाणी आणलं 8 दिवस झाले मी पोरगी भरती करल्या दवाखान्यात या पाण्यानं। सर एक घोट पाणी पेले आम्ही पेतो, आम्हाला रोज प्यावं लागते हे पाणी। रोज पेतो ना आम्ही हे पाणी। टॅक्स भरपूर देतात आणि पाणी 15 दिवस झाले आमच्या मलकापुरात पाणी नाही। अंबिका नगर मध्ये 15 दिवसापासून नळ नाहीये। काय मागणी आहे? हापशीचं पाणी बरोबर आम्ही बिमार पडून राहिले, आमची मुलं बिमार पडून राहिले। पाणी एवढं गंद गढूळ आहे, पाणी सॅम्पल दाखवायला आणलं आम्ही। खूप गंद पाणी आहे। एक महिना झाले पाणी अजिबात नाही आहे। नळवाल्याने म्हटलं तर तो दुसरीकडे सोडते। काय मागणी आहे? आमची मागणी एकच आहे, जेव्हापासून महानगरपालिका झाली आमचा हद्दवाढ भाग आहे, आमच्या सोबत सावत्र व्यवहार होऊन राहिला। आम्हाला पाणी नियोजन काही केलेलं नाही आहे। पाणी महिनाभरापासून आमच्या घरी पाणी नाही आहे। आम्हाला एकतर महानगरपालिकेत राहू द्या, नाही तर आमची ग्रामपंचायतच बरी होती। आम्हाला पाणी पाहिजे, बस बाकी काहीच नाही पाहिजे। काहीच नियोजन नाही आहे। पाणी आलं तरी पिंगट पाणी येते, नालीचं पाणी येते त्याच्यात। दुसऱ्या दिवशी केळी पडतात त्या पाण्यात। काय करायचं आम्ही, लेकर बिमार पडून राहिले। काय म्हणता? खूप टॅक्स देऊन राहिले आम्हाला। 38,000 40,000 50,000 येऊन राहिला। आम्ही नाही भरणार कारण पाणीच नाही। एक महिना पाणी नाही ना, मग कसं बाय? किती दिवसांनी पाणी येते? तसं 1 महिन्याने पाणी येते, तसं तर 12 महिने खराब पाणी येते। कितने दिन से पानी? 1 महीने से पानी आ रहा, वो पानी भी बराबर नहीं आ रहा। थोड़ा बहुत आता है, प्रेशर कुछ भी नहीं रहता है पानी को। कभी 4 बजे कभी ये गंदे इतना पानी गंदा आता है। मेरा मुलगा है ना तो वो तो बीमार पड़ गया है, वो दवाखाने में भर्ती कर रहे हो तो ऐसा पानी आ गया हो। एक महीने से पानी नहीं आ रहा है, फिर क्या करना पड़ता है। तर या ठिकाणी पाण्याचा प्रश्न सर्वात मोठा झालेला आहे, कारण प्रत्येक महिला जी आहे ती बोलण्यास तयार आहे, कारण की त्यांचा प्रश्नच तेवढा गंभीर आहे। तसंच अकोला महानगरपालिकेच्या ज्या ठिकाणं डॅममधनं पाणी पुरवठा केला जाते त्या डॅममध्ये फक्त 22% पाणी राहिलेलं आहे। उर्वरित शहराला 5 ते 6 दिवसांनी पाणी येते आणि या मलकापूर भागात तर जवळपास 20 दिवस 25 दिवस जास्तीत जास्त 1 महिन्यानंतर पाणी येते। म्हणजे या ठिकाणी पाणीबाणीचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। प्रश्न महानगरपालिका कधी सोडवतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। धनंजय साबळे, मुंबई तक, अकोला।